Audio Jungle. पीछे आओ, आधा पूरा मोबाइल आ रहा है, पीछे आओ ना, पीछे आओ। हाँ हाँ, अब इंटरव्यू या सोबत यस रेडी चालू आहे याला टाईप करू शकत नाही म्हणून आम्ही असं आता तुम्ही आरोला विचारा किंवा अरे टेम्परेचर हाय हो रहा असे मी दाखवा मी असं फोटो करा असल्यासारखं करा विजय असो द्या ना घोषणा ओके भाऊ अरे आमच्या ताईकडे घार होता ठीक आहे इकडून या इकडून या तुम्ही इकडून या यस काय सांगतील भाऊ आज आपण आपली उमेदवारी दाखल केली शिवसेना पक्षातर्फे मोठ्या आनंदाच्या उत्साहाच्या वातावरणामध्ये अतिशय जल्लोषमय स्वयंस्फूर्तरित्या माझ्या सर्व माता भगिनींचा आशीर्वाद घेऊन त्यांच्या सर्वांच्या साक्षीने आमचे सर्व ज्येष्ठ नेते आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक माजी सैनिक सर्व युवक परिसरातील सर्व ज्येष्ठांचा आशीर्वाद घेऊन आज शिवसेना या पक्षाचा आम्ही आज निवडणुकीचा फॉर्म भरलेला आहे। आदरणीय या शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण प्रभागाचा आम्हाला विकास करण्याची आम्ही जी कास धरलेली आहे त्या माध्यमातून आदरणीय पालकमंत्री महोदयांच्या आदेशाने आदरणीय कार्यसम्राट आमदार प्रदीप भैया जयस्वाल साहेब यांच्या आदेशाने व आदरणीय खासदार संदीपानजी भुमरे साहेब यांच्या आदेशाने आम्हाला कालच निरोप आला आणि त्यांनी सांगितलं की ह्या ठिकाणी तुम्ही मोठ्या जल्लोषामध्ये जाऊन आपल्या पक्षाच्या वतीने तुम्ही फॉर्म भरून या म्हणून। निवडणुकीची तयारी कशा प्रकारे अतिशय जोरदार तयारी, कारण तयारी कोणाला करावी लागते की ज्याला काहीतरी करायचं असतं। आमची तयारी मागील 1.5 वर्षापासून विकास कामाच्या माध्यमातून आहे। प्रचंड प्रमाणात त्या ठिकाणी एवढं आमचं काम झालेलं आहे की मी कुठल्या पदावर नसताना ना मी कुठल्या एखाद्या मोठ्या याच्यावर असताना किंवा आजी नगरसेवक किंवा माजी नगरसेवक असताना आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब आमच्या पक्षाचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री यांच्या जे मोठ्या भरघोस निधीतून साहेबांनी जे आम्हाला 190 कोटी रुपये आमच्या परिसरासाठी ड्रेनेजसाठी दिलेत आणि विकास कामांसाठी दिले त्या माध्यमातून जनता प्रचंड खुश आहेत। आदरणीय पालकमंत्री महोदय यांच्या विकास निधीतून डीपीडीसी मधून जिल्हा नियोजन समितीतून प्रचंड प्रमाणात आमच्या प्रभागात विकासाचे पैसे आलेले आहेत आणि त्या माध्यमातून काम आहे। आणि विशेष म्हणजे आमच्या या मध्य विधानसभेचे लाडके कार्यसम्राट आमदार प्रदीप भैया जयस्वाल साहेब हे यांनी आमचं पालकत्व स्वीकारलेलं आहे। ते आमचे नेते आहेत आणि त्यांनी या मध्य विधानसभेच्या मतदारसंघामध्ये कधी नव्हे ते जे म्हणजे अनेक वर्षापासून गेल्या 20-25 वर्षापासून जे नागरिकांच्या प्रश्न आणि जे उपाययोजना जे रखडलेले होते ते आदरणीय प्रदीप भैया जयस्वाल साहेब यांनी आम्हाला म्हणजे संपूर्ण या परिसराची कायापालट केली आणि त्याच्या माध्यमातून आम्ही पायाला भिंगरी लावून जसं जयस्वाल साहेब पालकमंत्री साहेब आणि आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब आणि आमचे खासदार साहेब जे या परिसराच्या विकास म्हणजे संपूर्ण छत्रपती संभाजीनगरची कायापालट करण्यासाठी प्रयत्न करत आहेत तर त्याच्यात सगळ्यात जास्त जर निधी कुठे आले असेल तर आमच्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये। आणि निश्चित सर्व माता भगिनी हा जो उत्साह आहे सकाळी
माझ्या घरी सकाळी हजारोच्या संख्येने महिला मंडळ आणि हे सगळे मला इथे या ठिकाणी त्यांनी सांगितलं होतं की आम्ही स्वयंस्फूर्तरित्या आम्ही स्वतःहून आणतो कुणालाच इथे बोलवायची गरज पडली नाही. एवढे प्रचंड हे माझ्या माता भगिनी आणि एवढ्या माझ्या माता भगिनी हे ज्येष्ठ नागरिक युवक आणि एवढे माजी सैनिक एवढे जे आता देशाची सेवा करून आज समाज सेवा करण्याकरिता माझ्या खांद्याला खांदा लावून सकाळी 5:30 वाजेपासून तर रात्रीच्या 10, 10:30, 11 वाजेपर्यंत सुभेदार कदमदादा, सुभाषदादा कदम, सुभेदार अरगदादा, मी सगळ्यांची नावं घेऊ शकतो. सगळेच आमचे त्यांच्यासाठी टाळ्या. आमचे शाखा प्रमुख राजूभाऊ शिंदे असतील, सर्व महिला मंडळ सगळ्यांचे, राजूभाऊ जाधव, सगळे महिला मंडळ सगळ्यांचे नाव घेऊ शकतो मी. सगळ्यांचे नाव मला पाठ आहे म्हणून मी माता भगिनी म्हणतो, कारण एकाचं नाव घेतलं दुसरीला राग येईल. त्यामुळे कारण मला माता भगिनी भरपूर आहेत. तर त्या सगळ्यांचं पहिलं काम प्रभागमध्ये कोणतं राहणार आहे? सगळ्यात मोठं जे पहिलं जे काम आमच्या हाती जे आम्ही घेणार आहे ते रस्त्याचे जे हे आहेत, तर रस्ते आणि सगळ्यात महत्वाचं जे आमच्या भीमनगर भावसिंगपुराचा जो पूल आहे, तो अरुंद पूल आहे, तो जो पूल आहे तो पूल मी त्या ठिकाणी मोठा करून त्या ठिकाणी डबल पूल बनवणार आहे, एक येण्यासाठी आणि एक जाण्यासाठी. त्यानंतर आमच्या परिसरामध्ये कचरा कुंडी या प्रस्थापितांनी आजी माजी नगरसेवकांनी त्या कंपनीकडून, ज्या कोणत्या खाजगी कंपन्या होत्या त्यांच्याकडून पैसे खाऊन आमच्या या नागरिकांची दिशाभूल केली आणि त्या ठिकाणी अनुमोदन दिलं की ह्या ठिकाणी कचरा डेपो काढणार. तर सगळ्यात पहिलं जे काम करणार त्या ठिकाणचा कचरा डेपो आम्ही हलवणार आहे. त्या प्रसंगी मतदारांना एवढंच सांगेल, ही निवडणूक देशाची नाहीये, ही निवडणूक राज्याची नाहीये, ही निवडणूक गल्लीतली आहे, ही निवडणूक आपल्या बेसिक सोयी सुविधांची आहे. कृपया कोणी राष्ट्रीय नेते, कोणी राष्ट्रीय एखाद्या व्यक्तीकडे बघत बसू नका. तुमच्या लाईट बदलण्यासाठी कोणी वरून येणार नाहीये, तुमचा ड्रेनेजचं काम करण्यासाठी कोणी एखादा वरून येणार नाहीये. हे त्या ठिकाणी तुम्हाला जे काही स्थानिकच्या गोष्टी असतात त्यासाठी नगरसेवक लागतो. आणि निश्चित नगरसेवक म्हणजे मी काही नसताना एवढे जर प्रचंड प्रमाणात करोडोचे निधी आणू शकतो तर निश्चित सगळ्या भीमनगर भावसिंगपुरा परिसर असेल, संपूर्ण बेगमपुरा परिसर असेल, संपूर्ण गणेश कॉलनी असेल, चौस कॉलनी असेल, पहाडसिंगपुरा, बेगमपुरा, कुतुबपुरा, हे जयसिंगपुरा, हे संपूर्ण हिमायत बाग असेल, हा संपूर्ण परिसर जो आहे आमच्या प्रभागात. आणि सगळ्यात महत्वाचं मला जर काम करायचं असेल, हे प्रचंड नागरिक खुश आहे की विकास कामाच्या माध्यमातून त्यांना अपेक्षा वाढलेली आहे की ॲडव्होकेट बाबाभाऊ तायडे हे आम्हाला न्याय देतील. ज्या प्रकारे त्यांनी त्यांच्या परिसराची कायापलट केली तसं संपूर्ण प्रभागाची कायापलट केली. मला प्रभाग क्रमांक 3 सगळ्यात महत्वाचं मला सांगताना तुम्हाला आनंद होतोय की संबंध छत्रपती संभाजीनगरमध्ये जेवढ्याही ऐतिहासिक धरोहर असतील त्याच्यातल्या 80% ऐतिहासिक धरोहर माझ्या प्रभागात येतात. कारण की या ठिकाणी ऐतिहासिक बेबीचा मकबरा आहे, ऐतिहासिक बुद्ध लेणी आहे, ऐतिहासिक ज्या ठिकाणी नामांतर झालं, ज्या ठिकाणी नामांतर झालं ते विद्यापीठाची कमान आमच्या परिसरामध्ये आहे, पानचक्की आहे, सोनेरी महाल आहे, त्या ठिकाणी तुमच्याकडे थत्ते हौद सुद्धा ऐतिहासिक आहे. त्यानंतर मकाई गेट असेल, त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे निपट निरंजन असेल, गोगाबाबा टेकडी असेल, हनुमान टेकडी असेल, 2 नंबर लेणी असेल, हा संपूर्ण परिसर आमचा ऐतिहासिक धरोहरनं भरलेला आहे. आणि मला अपेक्षा आहे की माझे जे नेते आहेत आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब, पालकमंत्री संजयजी शिरसाट साहेब, खासदार संदीपान भुमरे साहेब आणि या मध्य विधानसभेचे लाडके कार्यसम्राट आमदार प्रदीप भैया जयस्वाल साहेब यांच्या माध्यमातून या संपूर्ण जे पर्यटन स्थळ आहेत आणि सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींचा आम्ही करोडो रुपयाचा निधी आणून या सगळ्या परिसराचा व बेबीचा मकबरा याची कायापलट करू आणि देशामध्ये नंबर 1चा आमचा प्रभाग कसा राहील त्या ठिकाणी आम्ही असं करू. सगळ्यात महत्वाचं आनंदाची अजून एक गोष्ट आहे, माझ्याच प्रभागामध्ये अजून एक सफारी पार्क म्हणजे देशातला नंबर 2चा पार्क आपल्याकडे सफारी पार्क शेकडो एकर मध्ये बनतोय. त्याला कनेक्टिव्हिटी करण्याकरिता मिठमिठ्यावरून तर थेट हर्सुल टी पॉइंट, कारण हा आमचा प्रभाग असा आहे, हा इथपर्यंत येतोय. तर तो रोड एक त्या ठिकाणी येऊन एक 100 फुटाचा रोड होता, तर नागरिकांच्या घरांना इजा न होता, कोणाचे म्हणजे घराचे पाडापाड न करता आम्ही त्या ठिकाणी 50 फुटाचा रोड आदरणीय नितीन गडकरी साहेबांच्या माध्यमातून घेऊन या परिसराला कनेक्ट करून आणि हे जे नागरिक देशभरातून सफारी पार्क बघायला येतील तेच नागरिक हे आमच्या परिसरात विभागामध्ये जे मी आता सांगितलं तुम्हाला, बेबीचा मकबरा, पानचक्की, सोनेरी महाल, बुद्ध लेणी, विद्यापीठाची कमान, हे संपूर्ण बघण्याकरिता नागरिक त्या रस्त्याने येतील यासाठी आम्ही अहोरात्र परिश्रम घेणार आहेत.